आपल्या स्ट्रॉबेरीची जी रोपं आहेत त्या रोपांची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे आणि आता आपल्या स्ट्रॉबेरीला दुसरा भर आल्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येक झाडाला एक भरपूर प्रमाणात कळ्या पडलेल्या आहेत, म्हणजेच नवीन फळं पडलेली आहेत आणि जी फळं आहेत त्या फळांची क्वालिटीसुद्धा खूप छानपैकी आहे। आता हे बघा, हे स्ट्रॉबेरीचं फळ आहे आणि खूप तजेलदार आणि ॲक्टिव्ह आहे। तर आता बरेच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता निसर्ग आहे, या निसर्गामध्ये जे काही आढळणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे जे साहित्य आहे, जसं की पालापाचोळा असेल, गांडूळ खत असेल, शेणखत असेल, त्यानंतरनं शेळ्यांचं जे खत, शेळ्यांच्या लेंड्यांपासून बनवलं जाणारं जे खत आहे, त्यानंतर जीवामृत असेल किंवा घनामृत असेल, तर ह्या वस्तू वापरून जी शेती केली जाते त्याला ऑर्गॅनिक शेती म्हणतात। म्हणजे कसं असतं की त्या वस्तू वापरल्यानंतर जी शेती पिकवून त्याच्यातून जो काही माल निघल, मग तो भाजीपाला असो किंवा कुठल्याही खाण्याच्या वस्तू असतील, मग त्या वस्तू खाल्ल्यानंतर माणसाच्या जीवाला किंवा कुठल्याही जीवाला धोका नाही, त्याच्यामुळे त्याला ऑर्गॅनिक शेती म्हटलं जातं।